सँडविच तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो, पण आज आपण वरून छान कुरकुरीत आणि आतून मस्त असं सॉफ्ट हे सँडविच आपण बटरवरती भाजल्यामुळे चवीला एकदम भन्नाट तयार होतं। त्यासोबतच हिरव्या चटणीचा तिखटपणा, टोमॅटो केचपचा हलकासा गोडसरपणा आणि ह्यामध्ये आपण बटाटा वापरलेला असल्यामुळे त्याचा जो मसाला आहे तो चवीला भन्नाट लागतो। नमस्कार मंडळी, मी उषाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पाव किलो बटाटा शिजवून घेतलेला आहे। शिजल्यानंतर याची साल काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला बटाटा मॅश करून घ्यायचा आहे। हे बाजूला ठेवून देऊया आणि हिरवी चटणी बनवून घेऊ। तर इथे मी मूठ भरून कोथिंबीर घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या, अगदी पाव इंच आल्याचा तुकडा घ्यायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर ह्यामध्ये पाव लिंबाचा रस घालायचा आहे। अर्ध्या लिंबापेक्षा कमी लिंबू घेतलेला आहे, त्याचा रस घालून घेतला आणि अगदी थोडंसं म्हणजे 2-3 चमचे पाणी घालून पुन्हा एकदा हे मिक्सरला वाटून घेतलं। मस्त अशी आपली एकदम बारीक अशी वाटलेली हिरवी चटणी तयार झाली। आता ही हिरवी चटणी बाजूला ठेवून देऊया आणि बटाट्याचा मसाला बनवून घेऊ। तर इथे मी कढईमध्ये 1 चमचा भरून तेल टाकलं। तेल छान गरम झालंय की यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि किसून घेतलेलं आलं, अर्धा इंच आलं इथे मी वापरलेलं आहे। तर हे सर्व छान परतलं की यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट किंवा चवीनुसार लाल तिखट घालायचं, अर्धा चमचा धने जिरे पावडर टाकली आणि हे सर्व छान परतून घेतलंय। हे सर्व आपल्याला स्लो फ्लेमवरती 1 मिनिटभर परतून घ्यायचे। सर्व मसाले छान परतले गेले की यामध्ये आपण शिजवून मॅश केलेला बटाटा जो होता ना तो टाकून घ्यायचा आणि पुन्हा आपल्याला हे 1 मिनिटभर परतून घ्यायचे। इथे आपण फोडणी देत असताना हिरवी मिरची आणि किसलेलं जे आलं घातलेलं आहे त्यामुळे ह्या बटाट्याला अतिशय छान अशी चव येते। आता अगोदर आपण फोडणीमध्ये सुद्धा मीठ घातलं, तर बटाट्याला पुरेल इतपत मीठ घालायचं आणि पाव चमचा ह्यामध्ये चाट मसाला घालायचा, त्यामुळे ह्या मसाल्याला चव अतिशय छान येते। तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं। साधारण 2 मिनिट इथे मी हा बटाटा छान असा परतून घेतला। तर परतून झाल्यानंतर ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा छान परतून घ्यायचं मिनिटभर। तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता एकदम टेस्टी असा आपला हा आलूचा मसाला तयार झालेला आहे। आता हा आलूचा मसाला बाजूला ठेवून देऊया आणि सँडविच बनवण्यासाठी लागणाऱ्या मेन घटकाकडे येऊया। तर इथे मी ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत। आता ब्रेड स्लाइसला आपल्याला एका साइडने बटर लावून घ्यायचं। तर इथे मी दोन्ही ब्रेड स्लाइसला एक साइडने बटर लावलेला आहे। बटर लावलेली साइड आपल्याला तव्यावरती ठेवून घ्यायची आणि बटर न लावलेली साइड वरती घ्यायची आहे आणि स्लो फ्लेमवरती ह्या स्लाइस आपल्याला छान अशा कुरकुरीत होईपर्यंत बटरवरती रोस्ट करून घ्यायची। जी साइड आपण कुरकुरीत होईपर्यंत रोस्ट करून घेतली ना त्या साइडला आपल्याला एका स्लाइसवरती हिरवी चटणी आणि दुसऱ्या स्लाइसवरती मात्र टोमॅटो केचप लावून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने टोमॅटो केचप आणि हिरवी चटणी लावल्यामुळे ह्या सँडविचला चव अतिशय छान येते। आपण तयार करून घेतलेला हा आलूचा मसाला लावून घ्यायचा आहे। तर आलूचा मसाला व्यवस्थित असा लावून झाल्यानंतर ह्याच्यावरती मी टोमॅटोचे काप ठेवून घेतले। तुमच्या आवडीप्रमाणे कांदा, टोमॅटो, गाजर, काकडीचा वापर करू शकता। त्यासोबतच किसलेलं चीज टाकून घेतलं। टोमॅटो केचप लावलेली जी स्लाइस होती ती वरून ठेवून घ्यायची आणि आता आपल्याला हे सँडविच रोस्ट करून घ्यायचं आहे। तर इथे मी लोखंडी तव्यामध्ये थोडंसं बटर टाकून घेतलं। बटर छान मेल्ट झालं की सँडविच ठेवून घ्यायचं आणि वरच्या साइडने सुद्धा आपल्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं। तर हे एका साइडने भाजल्यानंतर दुसऱ्या साइडने ही सँडविच पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या साइडने सुद्धा अशा पद्धतीने वरून चमच्याने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत सँडविच भाजून घ्यायचं। तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं आपलं कुरकुरीत सँडविच इथे तयार झालेलं आहे। आता हे सँडविच आपण कट करून पाहूया। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे कट केल्यानंतर वरून मात्र छान कुरकुरीत आणि आतून मात्र छान सॉफ्ट असं हे सँडविच तयार होतं। ह्यामध्ये आपण बटाट्याचा मसाला, हिरवी चटणी, टोमॅटो केचप वापरलेला असल्यामुळे त्यासोबतच चीज सुद्धा टाकले, एकदम हेल्दी टेस्टी असं हे सँडविच तयार होतं। तर ह्या पद्धतीने सँडविच घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्र, परिवार, नातेवाईकांबरोबर शेअर करा। उषाज किचनला अजून तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज उषाज किचनला सबस्क्राइब करा आणि अशाच एका छानशा रेसिपी सोबत आपण लवकरच पुन्हा भेटू। धन्यवाद।